धुळगाव. हॅलो हॅलो. धुळगाव क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धुळगाव 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवा. धुळगाव 12वा खेळाडू. पंच. हर्षद थंड आणि तेलकट नाही खात. सर कुठे आहेत? सरांना बोलव ना जरा. सरांना जेवण झाले की लगेच आणि सुका काय असेल तर दरेश्वर पुजारी. दरेश्वर सर. दरेश्वर सर. सिद्धनाथ. सिद्धनाथ दरेश्वर सर. हर्षल गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा निश्चितपणे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो हा एक महत्वपूर्ण गोलंदाज. सर मी कन्नड नाहीये, मला मराठीत सगळं जमतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो या ठिकाणी हर्षद. तर फलंदाजी मार्कवरती असणार तो फलंदाज. पंचांकडून इशारा केला जातोय. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. स्ट्राईक एंडला असणार तो फलंदाज सचिन. नॉन स्ट्राईक एंडला दीपक आणि हर्षद मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या षटकातला पहिला चेंडू आहे आणि या चेंडूवरती मात्र पाहूया अतिशय या ठिकाणी खराब मारा. नोचा इशारा येतोय. पंच आपलं तोंड आहे ना ते आमच्या दिशेने फिरवा. दुसरा हात या ठिकाणी खाली आहे वर आहे ते काही कळत नाही आहे. नो पहिला खराब चेंडू. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद सज्ज होतोय. 6 षटकांचा सामना आहे गोलंदाजी मार्कवरती. एक चांगल्या प्रकारचा पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय का ते पाहायचंय. पंचांकडून इशारा येतोय. नटआउटचा इशारा येतोय. फ्री हिट होती आणि त्यामुळे नटआउटचा इशारा येतोय. सर सर हर्षद दादा थांबायचं. हर्षद दादा अंपायर फ्री हिट सांगा ना तोंड ह्याच्यातून. हात वरती करा. मगाशी होता तो सांगितलं नाही सर. हा ठीक आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. फलंदाज या ठिकाणी 9च्या या चेंडूवरती एकेरी धाव घेतोय. एकूण या चेंडूवरती 2 धाबा असणार आहेत. पुढचा पाहूया. हात हवेत फिरतो का ते पाहायचं आपल्याला. हात हवेत फिरतोय आणि हात हवेत फिरल्यानंतर मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. दीपक मात्र या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो ते. नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा फलंदाज तो म्हणजेच नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज सचिन असणार आहे. दीपक आणि सचिन अशी जोडी मैदानात आहे. समोर मात्र हर्षद ही गोलंदाजी करतोय. पहिलं षटक आहे उमराणीच्या या ऐतिहासिक म्हणजेच विजयभूमीवरती सुरू असलेला हा महत्वपूर्ण 3ऱ्या दिवसातला हा दुपारच्या सत्रानंतरचा सामना आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार दोन्ही संघ आहे. धुळगाव विरुद्ध डफळापूर असा आपण सामना पाहतोय. धुळगावकडून क्षेत्ररक्षण केलं जात आहे तर डफळापूरकडून या ठिकाणी फलंदाजी केली जाते. गोलंदाजी मार्क करतो. गोलंदाजी अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढे आहे चेंडू मात्र हवेत आहे. त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक येतो का. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे आणि हा साधा सोपा या ठिकाणी झेल होतोय परंतु फलंदाज बाद असणार नाहीये. त्याचं कारण आहे फ्री हिट आहे. अतिशय या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद. आता मात्र या चेंडूचा चांगला समाचार घेतोय. चांगल्या प्रकारची फेक होते. रनआउटची संधी. फलंदाज बाद.
पुढे सरसावतोय, बॅट भिरकावतोय, चेंडू वरती क्षेत्ररक्षक येतोय, साधा सोपा झेल या ठिकाणी होतोय, आणखी एक गडी बाद होतोय. त्या ठिकाणी गोलंदाज या षटकातला पुढचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, उंच कुरा फटका आहे, त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, फलंदाज बाद. दोन चेंडू वरती दोन गडी बाद त्याच क्षेत्रात. हॅलो, आवाजाप्रमाणे माईक सेट करायचा असतो दादा. 10 कॉमेंटेटर बसले तरी चालतात, बरोबर आहे ना? युट्यूब वाल्यांना हा अनुभव आहे. एका सामन्याकरिता 12 कॉमेंटेटर पनवेलमध्ये बसले होते, त्याचा स्वतः साक्षीदार मी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निश्चितपणे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एकूण 2 गडी बाद केले, तिसरा गडी बाद करणार का, विकेटची हॅट्रिक पूर्ण करणार का? आता मात्र हलक्या हाताने खेळतोय, स्क्वेअर लक पंचांच्या बाजूला चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव होत नाहीये. हा पंचांकडून 9चा इशारा येतोय, एकेरी धाव येणार आहे. सतीश या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धुळगावकडून गोलंदाजी करतोय तो हर्षद. एक धाव असणार आहे, 9 चेंडू होता. त्यानंतर मात्र पाहूया हवेत हात फिरतो का ते पाहायचंय. पुन्हा हवेत हात फिरलेला आहे, फ्री हिटची संधी असणार आहे. सतीश मात्र या ठिकाणी खेळण्याची तयारी करतोय. हा एक चांगला चेंडू, त्यानंतर मात्र षटक संपतंय. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर धावसंख्या होते ती 5 धावा. दुनिया जल बिछाड़ी तो मैं जलूं अगाड़ी सब खेल जानता. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम. प्रथमेश. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं हे दुसरं षटक असणार आहे. समोर मात्र विकास खेळण्याकरता सज्ज होते. पहिल्या षटकात जर पाहिलं ना तर फक्त 5च धाबा आहेत, त्यात मात्र अतिरिक्त धाबा जास्त होत्या. 9चा मारा केला होता. एकूण 3 गडी बाद झालेले आहेत. या दुसऱ्या षटकात पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते ते आणि कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ते. पहिल्या षटकातल्या गोलंदाजीप्रमाणे गोलंदाजी झाली ना तर या ठिकाणी निश्चितपणे डोकेटुकी ठरणार आहे ते डफळापूरकरिता. डफळापूरचा हा फलंदाज मात्र या चेंडूवरती प्रहार करतोय. लंगॉनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येईपर्यंत या ठिकाणी पाहायचं आहे. एकेरी धाव प्राप्त होते. या एकेरी धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 6.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, अतिशय सुरेख चेंडू आहे, हलक्या हाताने खेळतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयारी आहे, मात्र सीमा रेषेवरतून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र या 2 धाबा सहजपणे पूर्ण होत आहेत. या 2 धाबांशी संघ पोहोचतोय. एकूण 8 या धावसंख्येवरती दुसरं षटक आहे. 3 गडी बाद झालेत. प्रथम फलंदाजी केली जाते ती डफळापूर संघाकडून. डफळापूर संघाचा हा महत्वाचा अशा प्रकारचा आपण फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करताना पाहतोय. महत्वाचे 3 जे मोहरे होते ते टिपण्यात या पहिल्या षटकातला गोलंदाज हर्षद यशस्वी झाला होता. त्यानंतर मात्र प्रथमेश ही गोलंदाजी करतोय. आता मात्र या चेंडूवरती निश्चितपणे प्रहार आहे. प्रहारानंतर मात्र पाहायचं क्षेत्ररक्षक बरोबर त्या चेंडूच्या दिशेने येतोय, चांगल्या प्रकारे तो चेंडू अडवतोय. अडवल्यानंतर मात्र एकेरी धाव या फलंदाजाच्या खात्यात जाते. विकासला मात्र या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक रेटवरतून मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी, अतिशय सुरेख चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू पाहिल्यानंतर बरोबर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, त्याच्यावरती या ठिकाणी प्रहार केला होता. चेंडू बरोबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकण्यात हा गोलंदाज यशस्वी होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. प्रथमेशला मात्र हा चेंडू खराब टाकतोय आणि खराब टाकल्यानंतर एकूण धावसंख्येत निश्चितपणे भर होते. धावसंख्या होते ती 10. प्रथमेश थोडासा भरकटताना पाहतोय. विकास मात्र एकूण या ठिकाणी गोलंदाजी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय. पंचांजवळ या ठिकाणी स्वतः गोलंदाज प्रथमेश चर्चा करतोय. चर्चा केल्यानंतर स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. MSB एंड कडून हा मारा असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती त्याचा मारा पाहूया कशा पद्धतीने केला जातो ते, कारण त्याचा मारा फार महत्वाचा असणार आहे. 6 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक चालू आहे. आता मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार आणि प्रहारानंतर मात्र पाहिलेला तर कोणत्याही प्रकारचा धाव नाहीये, कारण सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो चेंडूवरती झपकन येतोय आणि झपकन आल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा तो या ठिकाणी धाव घेण्याकरिता जो या ठिकाणी चान्स असतो तो चान्स देत नाहीये आणि त्यानंतर मात्र धावसंख्या कायम असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे. एक चांगला प्रयत्न होता आणि चांगल्या प्रयत्नानंतर मात्र धुळगावकडून एक चांगली अशा प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. माझ्या सोबत आता थोड्याच वेळात दरेश्वर चौगुले हे देखील दाखल झालेले आहेत, जोडले देखील जाणार आहेत. प्रथमेशचं हे दुसरं षटक आहे आणि दुसरं षटक देखील या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 10. अतिशय खराब सुरुवात, दयनीय अवस्था आपण पाहतोय ती डफळापूर क्रिकेट क्लब डफळापूरची. जोपर्यंत खेळ थांबलाय तोपर्यंत मी थांबतो आणि डीजे ऑपरेटर यांच्याकडे जातोय. बॉलरने प्लीज. थँक्यू. वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं आणि संघाकडून मात्र हे तिसरं षटक असणार आहे. हर्षदने पहा पहिल्या षटकात चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. समोरच्या फलंदाजांना ते तंबूत परतवलं होतं. 2 गडी तंबूत परतवले होते आणि पहिल्या षटकात एक धावचीच्या स्वरूपात देखील गडी बाद झाला होता. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज हर्षद. हर्षदचं हे तिसरं षटक आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती सतीशच्या खांद्यावरती. तोच सतीश या ठिकाणी खेळण्याकरता सज्ज होतोय. टाइमपास होतोय. धुळगाव संघ टाइमपास होता का बरे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. फिर एक बार मैं सभी दर्शकों को खिलाड़ी का तहे दिल से स्वागत करता हूं. अब यहाँ पर क्या अच्छी कोशिश है. ये जो गेंद थी बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर खेलकर इस गेंद को 2 रन चुराते हुए ये विकेट कीपर क्या कर रहे हैं. विकेट कीपर क्या कर रहे हैं, उनका ध्यान ही नहीं था. अब ध्यान देकर आपको खेलने की जरूरत है, लेकिन इस बार ये 2 रन यहां पर चुराते हुए सतीश ने 2 रन चुराए. विकास अब स्ट्राइक एंड पर रहेंगे. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अच्छी कोशिश करेंगे. ज्यादा कोशिश कर रहे हैं, ज्यादा हरकत कर रहे हैं, क्योंकि पहले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी. 9 गेंद जरूर डाले थे लेकिन 2 विकेट चपकाए थे और रनआउट के तौर पर 1 विकेट, यानी पहले ओवर में देखेंगे तो 3 विकेट यहाँ पर 3 विकेट का पतन हो चुका था. अब यहाँ पर मैदान में कुछ
दिक्कत है, तब तक के लिए हम डीजे की तरफ चलते हैं और मधुर संगीत सुनते हैं। थैंक यू। इस ओवर की कहानी कहेंगे तो पहले ओवर में पहले गेंद में यहाँ पर 2 रन यहाँ पर मिल चुके थे और इसके बाद देखेंगे फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अगली गेंद, ये देखिए अलग ढंग से खेलने की कोशिश, लेकिन यहाँ पर यह अच्छा स्ट्रोक है, फाइन लेग की दिशा में यहाँ पर गेंद ट्रैवल होती हुई तब तक के लिए इस विकास ने 2 रन पूरे किए और तीसरे रन की कोई यहाँ पर गुंजाइश नहीं, क्योंकि अच्छी फील्डिंग है। अच्छी फील्डिंग के बाद यहाँ पर 2 रन मिलते हुए और 2 रनों के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ, कुल मिलाकर रन संख्या 14 रन है। 3 विकेट के नुकसान पर ये तीसरा ओवर प्रगति पर है। ये जो गेंदबाज है ना, ये गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हो, तो इसी तरह से अच्छी गेंदबाजी करने वाले गेंदबाज को यहाँ पर बुलाया है तीसरे ओवर के लिए और तीसरे ओवर के ये तीसरी गेंद है, सामने खेलने के लिए तैयार है विकास के लिए। ये अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ पहले ओवर की कहानी देखेंगे तो अच्छी कहानी थी और तीसरी ओवर की सबसे, ये देखिए उठा कर खेला है, हवा में गेंद है, कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद जमीन पर पटकती हुई, पटकने के बाद जरूर यहाँ पर 1 रन मिलता हुआ। विकास देखिए यहाँ पर सिंगल डबल चुरा रहे, क्योंकि उन्हें मालूम है 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं, तीन बल्लेबाज आउट हो चुके, इसीलिए वो आराम से खेलने का प्रयास करेंगे। सतीश देखेंगे तो सतीश भी यहाँ पर 5वें क्रमांक पर खेलते हुए, विकास 4थे क्रमांक पर खेलते हुए, तो इसी तरह से आज का दिन देखेंगे। आज के दिन पहले शुरुआत करते समय डफलापुर पूरी तरह से हिचकिचाहट के साथ खेलती हुई। इस बार ये देखिए क्या हो रहा है, हर्षद और विकास के बीच टक्कर लग गई थी और उसके बाद 1 रन भी पूरा किया है और पूरा करने के बाद अब जरूर स्कोर बढ़ता हुआ, एक रन यहाँ पर जोड़ने की कोशिश करते हुए। तो इसी तरह से ये अच्छा प्रयास, अच्छी कोशिश और अच्छी कोशिश के साथ साथ इस बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज यहाँ पर ये हर्षद, अच्छी गेंद, लेकिन इस गेंद को हल्के हाथों से जरूर खेला है स्क्वायर लेग के दिशा में। जब तक यहाँ पर फील्ड नहीं होती तब तक के लिए 1 रन पूरा और इसी 1 रन के साथ देखेंगे तो विकास खुश रहेंगे और विकास जब खुश है तब नॉन स्ट्राइक पर आ चुके हैं। अब देखेंगे खेलने की जिम्मेदारी सतीश के कंधों पर। सतीश और विकास ये जोड़ी अभी तक मैदान में है, ये तीसरा ओवर प्रगति पर है और 6 ओवर का मैच है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज, अब ये देखिए अच्छा स्ट्रोक है, लेकिन वहां फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग भी है। मिड विकेट के खिलाड़ी ने इस गेंद को उठाया है, अच्छा थ्रो भी किया है तब तक के लिए इस सतीश के खाते में। और अंपायर का इशारा देखिए, 9 का इशारा था वह। कुल मिलाकर इस गेंद पर 3 रन रहेंगे और उसके आगे देखेंगे तारामंडल में हाथ घूम गया है। हाथ घूमने के बाद यहाँ पर फ्री हिट का भी मौका आता हुआ और फ्री हिट का मौके का देखिए किस तरह का फायदा उठाते हैं मित्रांनो। पहा एकूण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा सामना पाहतोय। पुढच्या षटकात मात्र आपण अतिशय सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन जातो, स्लिपच्या पट्ट्यात गेलेल्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव पूर्ण झाले। चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जातो, तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवला गेल्यानंतर या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव घेतली जाते। षटक क्रमांक 3 संपतं। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती एकूण 22 अशी धावसंख्या होते। मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलवतोय। प्रथमेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे। हे इथे 4थं षटक आहे, वैयक्तिक कोट्यातील दुसरं प्रथमेश आणि संघाच्या वतीने 4थं षटक आहे। समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती या ठिकाणी
फलंदाज सतीशच्या खांद्यावरती. सतीश पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतो. या षटकाचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती प्रहार केला, अलॉंग द कार्पेट करतोय. लंगावचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, यात काही शंका नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चांगला फटका होता, कारण या ठिकाणी सुरक्षितता फार महत्वाची आहे. कारण 3 गडी बाद झालेले आहेत. 6 षटकांचा सामना आहे, 4थं षटक चालू आहे. धावगती पाहिली तर अत्यंत मंद अशा प्रकारची धावगती आहे. याचाच फायदा या ठिकाणी धुळगावकडून घेतला जातोय, कारण धुळगावला माहित आहे की समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवायचं आहे, मोठे फटके मारून द्यायचे नाहीयेत, आणि त्याकरिताच या ठिकाणी हे जे गोलंदाज आहेत ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात. आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. ही डफळापूरची फलंदाजी पाहिली तर अत्यंत धीमी अशा प्रकारची फलंदाजी. या षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूवरती निश्चितपणे पाहिलं तर एक फटका मारायचा तर बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पट्ट्यात न आलेल्या चेंडूवरती मात्र निश्चितच या ठिकाणी एकेरी धाव घेतली गेली, आणि या एकेरी धाब्याने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 24 अशी धावसंख्या होते. 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातला प्रथमेश आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय, कारण त्याला माहित आहे समोरच्या फलंदाजाला कशा प्रकारे जखडावं. हे तंत्र त्याने आतापर्यंत निश्चितपणे आजमावून घेतलेले आहे. ते आजमावल्यानंतर समोरच्या फलंदाजावरती तो आक्रमण करण्याकरिता आपल्या चेंडू फेकीतून सज्ज होणार आहे, आणि ही चेंडू फेक तो करतोय तो बरोबर समोरच्या सतीशवरती. सतीश मात्र या ठिकाणी पहा स्वतः एक वेगळ्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. त्या ठिकाणी मात्र जोपर्यंत फेक होत नाहीये तोपर्यंत मात्र एकेरी धाव तो सहजपणे घेतोय. ही एकेरी धाव, आणि या एकेरी धाब्याने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 25. ह्या धाबा फार मोठ्या अशा प्रकारच्या धावसंख्या या ठिकाणी रचता येत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. या षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र पुढे सरसवतोय, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शरीर एसटीवरती तो चेंडू आढळतोय. बघा बरोबर मधल्या एसटीवरचा चेंडू होता, मधल्या आणि ऑफस्टिकच्या दरम्यानचा चेंडू होता. या चेंडूवरती त्याला प्रहार करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेत नाहीये, आणि तो चेंडू बरोबर शरीर एसटीवरती आढळतोय. शरीर एसटीवरती आढळल्यानंतर या ठिकाणी ही अतिरिक्त धाव प्राप्त होते. या 4थ्या षटकात देखील एकही चौकार, एकही षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आहे. या चेंडूला मात्र कोणत्याही प्रकारचा फटका मारता येत नाहीये. निर्धाव अशा प्रकारच्या चेंडूची सांगता या गोलंदाजाकडून केली जात आहे, आणि दरम्यान मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे, अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी करताना प्रथमेश आणि त्याचा साथीदार हर्षद आहे याच्याकडून केलेली आहे. एकूण हे 4थं षटक आहे. 4थ्या षटकातला महत्वाचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला जातोय. त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिले ना तर एकूण 4 षटक झाले. 4 षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. खूप या ठिकाणी या चौकाराकरिता प्रतीक्षा करावी लागली होती, वाट पाहावी लागली होती. असं म्हटलं जातंय की वाट पाहिली तर या ठिकाणी आपली वाट लागायला खूप कमी कालावधी लागतो, परंतु कधी कधी असं म्हटलं सब्र का फल मीठा होता है. यहाँ से आगे कैसी बल्लेबाजी होगी ये सब कुछ बताने के लिए मेरे साथी कमेंटेटर दरेश्वर चौगुले आएंगे. थँक्यू अमित सरजी. पाचवा षटक घेऊन येत आहे तो गणेश, आणि स्ट्राईक बॅट्समन विकास. या 5व्या षटकामध्ये किती धावा तो वसूल करतोय आपल्या बॅटमधून पाहूया. आणि गणेश चांगल्या प्रकारे गोलंदाज आहे, नावाजलेला गोलंदाज आहे. अनेक मैदानावरती त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे. या चेंडूवरती 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती उंचावरून फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरलेला आहे. बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. धावसंख्या 30 वरतीच राहते. पाहूया याच्यानंतर अद्याप 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये किती धावा कुठतात ते पाहूया. आणि या ठिकाणी दोन्ही फलंदाज थोडीशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. आणि धावसंख्या होते 30. या चेंडूवरती परत एकदा काय करतो ते पाहूया. ग्राउंड शॉट मारलेला आहे. पहिली धाव घेतलेले, हलक्या हाताने बॉल टोलवून एक धाव पूर्ण केलेले. परत एकदा धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते टोटल 31. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते.
गणेशचा अचूक मारा आहे. या ठिकाणी हजारोच्या संख्येने प्रेक्षक ह्या मॅचचा आनंद घेताना आपल्याला या मैदानावरती दिसत आहेत. पाहूया या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. पुढे येण्याचा बॉल टोलवलेला आहे पण या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग होते. धावसंख्येत 1 ने भर झालेले. दुसऱ्या धावेसाठी धावते. परत एकदा रनआउटचा मोका होता परंतु तोही गमावलेला आहे. धावसंख्येत 2 ने भर होते आणि धावसंख्या होती 33. आतापर्यंत या 5व्या षटकातील 3 चेंडू झालेले. 3 चेंडूवरती 3 धावा आलेले आहेत. त्या 4थ्या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. परत एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोका होता आउट करण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे. आणि याच्यानंतर जे सामने होणार आहेत त्या सर्व खेळाडूंनी या मैदानावरती आपण आपल्या तयारीत राहावे ही कमिटीतर्फे विनंती असेल. गणेशच्या गोलंदाजीवरती या चेंडूवरती परत एकदा पुढे येण्याचा बॉल टोवलेला नाही. या ठिकाणी झेल होतोय का ते पाहूया आणि हलक्या हाताने बॉल झेल घेतलेला आहे आणि पंचाने आपला आकाशामध्ये बोट धकवून ही विकेट दिलेली आहे. आणि हा फलंदाज मैदानावरतीच निराश होऊन थोडीशी वेळ घेतोय. त्या येतोय तो बॅट्समन फलंदाज नाव पप्पू पटेल. झेल सुटतोय. धावसंख्येत 1 ने भर होते. 2 ने भर होते. उंचावरून फटका होता. चांदण्यात दाखवण्यासारखा हा फटका होता. झेल घेण्यासाठी भरपूर वेळ होता परंतु झेल टिपता आलेलं नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत आपल्याला दिसतो या ठिकाणी आणि गणेशचे चांगल्या प्रकारचे षटक पूर्ण होत आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36. आत्ताच या ठिकाणी मल्लिकार्जुन हिरामेट मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर आहे त्याच्या ठिकाणी आज या ठिकाणी यांची उपस्थिती झालेले यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम व्हेरी व्हेरी वेलकम. बॉलर नेम प्रकाश. या पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन येतो तो प्रकाश. प्रकाशच्या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. पुढे येऊन बॉल टोलला. या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि दुसरी धाव पूर्ण होते ते पाहूया. दुसरी धाव पूर्ण होते. या ठिकाणी परत एकदा आपल्याला मैदानावरती मिसफिल्डिंग होताना दिसते आणि हा शॉट चांगल्या प्रकारचा होता परंतु विजेच्या दारेला बॉल कट झाला आणि या ठिकाणी 2च धावा मिळाल्या. 6व्या षटकातील हा दुसरा चेंडू पाहूया. परत एकदा बॉल उंचावरून टोलवलेला आहे आणि परत एकदा या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. या अंतिम षटकात किती धावा कुठतायत ते पाहूया. प्रकाशचं षटक चांगल्या प्रकारे आपल्याला प्रगतीपथावरती दिसतंय. परत एकदा या ठिकाणी बॉल टोलवलेला आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी रनआउटचा मोका आहे ते होतोय का ते पाहूया. परत एकदा या ठिकाणी आपल्याला मिसफिल्डिंग पाहायला मिळते. आजच्या दिवसातील एक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. प्रत्येक बॉल नंतर आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण होत असल्यामुळे 2-2-2-2 अशा धावा येतात आणि धावसंख्या होते 44. पाहूया 6व्या षटकातील
चौथ्या चेंडूवरती प्रकाश या चेंडूवरती किती धावा देतोय ते पाहूया. परत एकदा हलक्या हाताने बॉल टोलवलेला आणि या ठिकाणी आपल्याला गलीमध्ये बॉल जात असताना दिसतो आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. 2-2-2-1 4 चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत. अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. प्रकाश 2 चेंडूवरती काय करतो ते पाहूया आणि राहिलेल्या 2 चेंडूवरती किती मोठे फटके येत आहेत ते पाहूया. या ठिकाणी बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. बॉल बीट होतोय. या आजच्या सामन्यात जे आज 4 नंबरचा जो सामना मैदानामध्ये चालू आहे त्याच्यातील पहिली इनिंग पूर्णत्वास आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू बाकी आहे. एका चेंडूवरती किती धावा येत आहे ते पाहूया. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे टोटल 43. रनआउटचा मौका पंचांनी आउट दिलेला आहे आणि पहिली इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 43. विजयासाठी 44 धावाचे आव्हान ठेवलेले आहेत. डोळ्यासमोर 36 चेंडू असतील आणि 44 धावा असतील आणि छत्ररक्षण पुढील लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे आणि ज्यांनी आता छत्ररक्षण केलं त्यांनी आपले 2 तगडे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि या सामना जो होत आहे अतिशय रंगतदार सामना म्हणावा लागेल. हा सामना जो उमराणी या ग्राउंडवरती होतोय आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील आजी माजी ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, जेव्हा शालेय शिक्षण समितीमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व शिक्षक मान्यवर आणि वाड्या वस्तीवरील सर्व खेळाडू प्रेमी प्रेक्षक या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या मैदानावरती. आणि खास करून हे जे सामने या मैदानावरती पार पडत आहेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि जे संभाषण होत आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधील रामपूर हे गाव, रामपूरमधून अमित पाटील सरांची या ठिकाणी आपल्याला मोलाची साथ मिळताना पाहायला मिळते. या जत तालुक्यामध्ये खुर्ची आणि सिद्धनाथ पुढील जो सामना होणार आहे टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन या जत तालुक्यामध्ये जेवढे सामने झाले ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमात आतापर्यंत त्यांनी अमित सरांनी अनेक क्रिकेट सामन्यामध्ये संभाषण केलेले आहे. अनेक ह्या जगभर प्रसिद्ध असणारे, जगभरापर्यंत आवाज पोहोचवणारे आपले अमित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं आमच्या सिद्धनाथ क्रिकेट क्लब आणि सिद्धनाथ अकॅडमी यांच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आज मला या ठिकाणी मराठीमध्ये संभाषण करण्याची संधी मिळाली आणि आज या ठिकाणी मला देखील यांचा आदर्श घ्यावं लागेल असं वाटतं. कारण युट्यूब लाईव्ह म्हटल्यानंतर आपण काय बोलतोय, आपण कशा प्रकारे बोलतोय हे सर्व युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. लवकरात लवकर छत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर अद्याप 3 सामने होणार आहेत. जेवढ्या लवकर सामने खेळू चाल जयंत चषक उमराणी 2022 आज महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्व भागामध्ये कृष्णा नदीच्या कटेला वसलेले सांगली जिल्हा आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूर्व भागामध्ये कर्नाटक बाउंड्रीवरती असलेलं उमराणी हे गाव, आज या गावामध्ये महाराष्ट्र राज्यातून आलेले खेळाडू आणि कर्नाटक राज्यातून आलेले खेळाडू सीमे भागावरती गाव असलेलं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सामने पार पडत असताना आपल्याला दिसत आहेत आणि सर्व प्रेक्षकांनी आणि सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. रुचकर व स्वादिष्ट चांगल्या प्रकारचे जेवण आहे, त्या जेवणाचा आनंद घ्यावा.
सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन्ही पंचांना नम्रतेची विनंती असेल, जेवढा सामना लवकर सुरू करचाल तेवढे पुढील सामने 6 षटकाचे होतील. जर तुम्ही हा सामना जर वेळेत नाही चालू ठेवला तर षटक कमी करावं लागेल. कुठल्याही प्रकारे प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये ही नम्रतेची विनंती. आणि दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचा आहे. रक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. धाव संख्येत 1 ने भर होते. बॉलर नेम दीपक हुडा. दीपक हुडा सारखेच हाईट, मजबूत खंदा, देखना चेहरा. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही. त्रेचाळीस धावाचे भले मोठे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी गेलेले आहेत गणेश आणि नॉन स्ट्राईक बॅट्समन. गणेश आणि स्ट्राईक बॅट्समन. स्ट्राईक बॅट्समन या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न असफल. प्रथमेश. प्रथमेश टू दीपक. दीपक टू प्रथमेश. पहिल्या षटकातील या चेंडूवरती कडक प्रहार करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. या ठिकाणी सावधगिरीने पंचगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत. परत एकदा कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता पाहूया या चेंडूवरती काय करतोय ते पाहूया.
लेग साईडच्या दिशेने बॉल टोलवलेला आहे. बॉल एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटकार चौकाराची फटकेबाजी पाहण्यासाठी या मैदानावरती आलेले सर्व प्रेक्षक आणि सर्व प्रेक्षकांना एक आत्ताच हाती आलेल्या निर्णयानुसार एक सर्व सांगू शकतो. जर तुम्ही षटकार बाउंड्रीच्या बाहेर जर पकडलात तर तुम्हाला 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे डान्सर अंपायर रमेश डिस्कळे यांच्याकडून. जर तुम्ही 10 झेल धरला तर 1000 रुपये तुम्हाला मिळतील. तर प्रेक्षकांनी हा सामना पाहण्यासाठी यावे ही नम्रतेची विनंती. या चेंडूवरती काय होतं ते पाहूया. लेफ्ट हँड बॅट्समन गणेश मारा करतोय. दीपक चेंडू 4 बॉल गेलेला आहे. पंच काय देतात ते पाहूया. पंचाने हलक्या हाताने हलवत 4 धावा. धावसंख्या होते 6. बिनबाद 6. विजयासाठी अजून 30 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता आहे. पाहूया किती षटकामध्ये हा सामना पूर्ण जातोय ते पाहूया. आणि पुढील जो सामना होणार आहे या दोन्ही संघांना एक नम्रतेची विनंती आहे. टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लबचे कॅप्टन नितीन खरे, हाईट कम फाईट ज्यादा असं असणारे नितीन कॅप्टन. बॉलर नेम सचिन. संघासाठी दुसरा आणि पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येत आहे तो सचिन. सचिनचा मारा करण्यासाठी प्रथमेश आपल्या क्रीज मध्ये आहे. तो काय करतो ते पाहूया. कडक प्रहार केलेला आहे आणि काय होतं ते पाहूया. वाह, जबरदस्त उंचावरून फटका. प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे पडणारा हा फटका म्हणावा लागेल. आणि या चेंडूवरती 6 धावा वसवलेल्या आहेत. विरुद्ध खुर्ची. दोन्ही संघाच्या कॅप्टनना नम्रतेची विनंती आहे. टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचा. परत एकदा लेग साईडच्या दिशेने बॉल टोलवलं. या ठिकाणी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. हे षटक महागडं षटक म्हणावं लागेल. 2 चेंडू झालेले त्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा कुठलेल्या आहेत. अशा मिळून 16 धावा होत आहेत. जिंकण्यासाठी अद्याप 27 धावाची आवश्यकता आहे. सलग 2 चेंडूवरती 10 धावा कुठलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती प्रथमेश एकदा मारा करतोय. सचिनचा काय करतो ते पाहूया. या चेंडूवरती परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने कडक प्रहार केलेला आणि या चेंडूवरती परत एकदा 4 धावा येत आहेत. पंच हलका हात हलवून 4 धावा देत आहेत. डीजे तील 4थ्या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. प्रथमेशची नजर. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल. पहिल्या 3 चेंडूवरती 6, 4, 4 आणि बीट होतोय. असे 4 चेंडू झालेले आहेत आणि 14 धावा आलेल्या आहेत. आणि अशा मिळून धावसंख्या होते टोटल 20. जिंकण्यासाठी अद्याप 23 धावाची आवश्यकता आहे. 24 धावाची आवश्यकता आहे. पाहूया या चेंडूवरती काय परत ते. प्रथमेशला फुलटा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपल्याला फटका जोरात होता. धाव एकही आलेली नाहीये. चांगल्या प्रकारे छत्ररक्षण पाहायला मिळतंय. सचिनने पहिले 3 चेंडू वरती 14 धावा दिलेल्या आहेत. नंतरच्या 2 चेंडूवरती प्रथमेशला जखडून ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती प्रथमेश टू सचिन. परत एकदा
परत एकदा कडक प्रहार केला या ठिकाणी वन्स बॉम्ब्स फोर जातोय या ठिकाणी 4 धावा आलेल्या आहेत. स्टॉप डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24 आणि जिंकण्यासाठी अद्याप 20 धावाची आवश्यकता आहे. अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल. 6 4 4 0 0 आणि 4 अशा मिळून 18 मध्ये. आणि हे षटक म्हणजे सामन्याला कलाटणी देणारं षटक होतं. सामना टर्निंग पॉइंट वरती नेणारं षटक होतं. प्रथमेशने चांगल्या प्रकारे हे षटक कुठाही करून केलेलं आहे. 18 धावा कुठलेल्या आहेत या षटकामध्ये. गणेश नॉन स्ट्राइक बॅट्समन गणेश या तिसऱ्या षटकाचा मारा कसा करतो ते पाहूया. कडक प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेलबाद होतोय. गणेशचा हा फटका नाजूक होता. जिंकण्यासाठी अद्याप 20 धावाची आवश्यकता आहे आणि त्याची जागा गणेशची जागा घेण्यासाठी जातोय पुढील बॅट्समन पुढील फलंदाज आव्ही. आणि प्रथमेश चांगल्या प्रकारे फटकेबाजी करून सामना झुकवलेला आहे. तरी शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना कोणाच्या बाजूने जातोय ते पाहूया. क्रिकेट हा अनिश्चिताचा खेळ आहे. कोणत्या क्षणी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे प्रथमेशने 1 षटकामध्ये 18 धावा वसूल करून सामन्याला कलाटणी देणारं षटक म्हणेल. या चेंडूवरती काय होतं ते पाहूया. बॉल टोलवलं या ठिकाणी झेल सुटलेला आहे. 1 धाव वसूल केलेली आहे. या ठिकाणी परत एकदा आपल्याला मिसफिल्डिंग पाहायला मिळते. हा जर झेल झाला असता तर सामन्याचा रंग रूप बदललं असतं आणि प्रत्येक चेंडूवरती सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना सर्व छत्रक्षणांना एक अपेक्षा असते. चेंडू ज्या प्रकारे पडतो प्रत्येक चेंडूवरती लाभ असणं गरजेचं आहे असं छत्रक्षणाला वाटतं. पण फलंदाजालाही जसंच तसं वाटतं. परत एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि हा सामना म्हणजे हत्तीबरोबर मुंगी आहे असं अनेक प्रेक्षकांमधून पाहायला मिळतंय. पाहूया मुंगी कितपत चावा देते त्या हत्तीला. आणि या पुढील सामना जो होणार आहे याचा टॉस आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळतो. ऑफसाईडच्या दिशेने बॉल टोलवलेला परत एकदा उंचावर मारलेला फटका 1 बॉन्स 4 धावसंख्या 4 ने भर. डीजे खुडची आणि सिद्धनाथ या टीमचा पुढील सामना होणार आहे आणि नाणेफेकी या ठिकाणी होते. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय ते पाहूया. आणि हा टॉस या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 षटक
या ठिकाणी खुर्ची आणि सिद्धनाथचा सामना होतोय. सामन्याची टॉस कोणाच्या बाजूने जाते ते पाहूया. आणि हत्ती समोर मुंगीने टॉस जिंकलेला आहे, पण सामन्यामध्ये कशी झुंज देतोय ते पाहूया. आणि हा सामना म्हणजे सिद्धनाथच्या खेळाडूंना अनुभव येण्यासारखा सामना आहे. भल्या मोठ्या टीम सोबत हा सामना असणार आहे. आणि सिद्धनाथच्या टीमचे सर्व खेळाडू काय निर्णय देत आहेत ते पाहूया, काय निर्णय घेत आहेत ते पाहूया. आणि या ठिकाणी थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. या ठिकाणी सिद्धनाथ टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा गोलंदाजी स्वीकारलेली आहे. पण ओव्हर संपलेली आहे काय? सिद्धनाथ win the toss and decided to ball. या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. आडव्या पट्ट्यातला बॉल चाबूक शॉट म्हणावं लागेल. थोडासा चाबूक वरच्या बाजूला होता आणि बॉल खालच्या बाजूला होता. हा फटका हुकलेला आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आहे दीपक हुडाची. सचिन पाहूया सचिन काय करतो ते पाहूया. डीजे स्टॉप. या चेंडूवरती हो पंच काय निर्णय देतात ते पाहूया. आणि वाईड अतिरिक्त धाव संख्येत 1 ने भर. जे टार्गेट होतं त्याच्यामधून 1 धाव कमी झालेले. विजयासाठी 14 धावाची आवश्यकता आहे. 5वं षटक प्रगतीवरती आहे. 5व्या षटकामधील 1 चेंडू झालेला आहे. सॉरी 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. सचिनच्या चेंडूवरती काय करतो ते पाहूया. वा नोबलचा इशारा. मानतेश बडूर साहेब डीसीसी बँकेचे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांचं जयंत चषक उमराणी क्रिकेट क्लब 2022 सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम व्हेरी व्हेरी वेलकम. सचिनच्या चेंडूवरती आपण थेट मैदानामध्ये जातोय. आणि हा पंचांचा निर्णय काय येतो ते पाहूया. 1 धाव देखील घेतली नाही. लेगबाईच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहायला मिळते. डीसीसी बँकेचे साहेब आत्ताच या मैदानावरती त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत. मानाचा सलाम असणं गरजेचं आहे. ज्या परिस्थितीतून आपण अभ्यासक्रम करून जे पद मिळवलेले आहेत त्या पदाचा मान सन्मान राखणं ही अत्यंत काळाची गरज आहे. भलेही ते गाव पातळीवरती असो, जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती, राज्य पातळीवरती. आणि टाळ्या आणि चुटक्याच्या गजरामध्ये आपल्याला साहेबांचं स्वागत झालेलं दिसतंय. आणि या ठिकाणी खुर्ची आणि पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. जो काही निर्णय असेल दोन्ही पंचांनी डिस्कस करून चर्चा करून निर्णय द्यायचा आहे. सर्वांची तोंड बंद करण्यासाठी आपल्याकडे YouTube लाईव्ह आहे हे लक्षात असू द्या. कितीही मैदान आत्ताची रन कॅन्सल झालेली आहे.
या चेंडूवरती काय परत होतंय ते पाहूया. परत एकदा आपण मैदानामध्ये जातोय सचिनची गोलंदाजी पाहण्यासाठी. कडक प्रहार, उंच फटका, या ठिकाणी 1 बॉन्स 4 धाव. असफल झालेला आहे. विजयासाठी 9 धावाची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 9 धावा. जर सचिनने हे षटकामधील 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर आणखी आपल्याला हा सामना रंगतदार स्थितीत दिसणार आहे. या चेंडूवरती काय होतंय ते पाहूया. बॉल मारण्याचा प्रयत्न असफल झालेला आहे. दीपक हुडा 13 चेंडू आणि 9 धावा. एका उंच फटक्याची, एक बाउंड्रीच्या बाहेर फटक्याची गरज आहे, परंतु अचूक मारा गोलंदाजी होत असताना आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि जो पुढील सामना होणार आहे खुर्ची आणि सिद्धनाथ, या सामन्याची पंचगिरी म्हणून आपल्याला डान्सर अंपायर रमेश डिस्कळ या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि जे या प्रेक्षक या उमराणी गावामध्ये हॉटेलमध्ये 12च्या कट्ट्यावरती बसून जर कोणी युट्यूब लाईव्ह मॅच पाहत असतील तर रमेश डिस्कळचा डान्स पाहण्यासाठी आपल्याला मैदानावरती यायचं आहे. आणि पंचांनी हा बॉल वाईट दिलेला आहे. धावसंख्येत अतिरिक्त भर होते. धावसंख्या होते 36. विजयासाठी 8 धावाची आवश्यकता आहे. 13 चेंडू डोळ्यासमोर आहेत. आणि दीपकच्या चेंडूवरती चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू काय होतं ते पाहूया. कडक शॉट, प्रहार होता जोरात. या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये 4 गेलेला आहे. आता एक राऊंड गेलं. सर्व व्यस्त होते, खेळाडू व्यस्त होते, प्रेक्षक व्यस्त होते, सर्वजण मैदानामध्ये पाहत होते. डीजे वाल्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे, कारण ज्याच्या तालावरती आपलं अंग डोलतं, आपलं अंग हलतं, मन भरून जातं. या डीजे वाल्यांचं देखील मनापासून स्वागत आहे, आभारी आहे, धन्यवाद आहे. असाच ताल आपल्याला या प्रेक्षकांना द्यायचा आहे. आणि थोडीशी आपल्याला स्टेटस लेवलची गाणी खेळाडूवरती जर सेव्ह केलेल्या असतील तर कृपया ते वाजवा थोडंसं. पाहूया 5व्या षटकातील कडक प्रहार आणि हा चेंडू जातोय 1 बॉन्स 4 सीमारेषेच्या बाहेर. आणि आता पुढील सामना जो खुर्ची विरुद्ध सिद्धनाथ होणार आहे, या सामन्यासाठी खास रत्नागिरीवरून जोडले जाणार आहेत अमित सर. रामपूर गाव आहे त्यांचं. मी घेतोय विश्रांती आणि अमित सरांना देतोय संधी. धन्यवाद अमित सरजी.